तर राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये आता काय होणार? नेत्यांची अस्वस्थता भाषणातून समोर येणार का? सुनेत्रा पवार काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. पक्षांतर्गत संघर्ष देखील उभा राहिल्याचं चित्र आपण बघितलेलं आहे. त्यामुळं आज या सर्व घडामोडींवर कुणी भाष्य करतं का? नेत्यांची जी अस्वस्थता आहे ती भाषणामधून समोर येते का? याकडे देखील लक्ष लागलेलं आहे. आणि सुनेत्रा पवार आजच्या या मेळाव्यामध्ये काय मार्गदर्शन करतात, काय भाष्य करतात याकडे देखील लक्ष लागलेलं आहे. सुनेत्रा पवार कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार? छगन भुजबळ यांच्या नाराजीवर भाष्य होणार का? राष्ट्रवादीतील अस्वस्थता नेत्यांच्या भाषणातून समोर येणार का? प्रफुल्ल पटेल तटकरेंच्या पदांचा संभ्रम दूर होणार का? राष्ट्रवादीमध्ये बॉस कोण, सुनेत्रा पवार की पार्थ, हे देखील स्पष्ट होणार का? जाहिरात बॅनरवरून महापुरुषांचे फोटो का गायब झाले याचं उत्तर मिळणार का? आणि इद्रिस नायकवडींच्या राजीनामा मागितल्याच्या चर्चांबाबत स्पष्टता येणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या मेळाव्यात मिळणार का याकडे लक्ष लागलं आहे.